नमस्कार मंडळी. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे नामजप. आपण सर्वच जण नामजप करत असतो, पण आपल्याला कसे कळेल की नामजप हा आपल्या जीवनामध्ये प्रभाव करत आहे? आपण केलेला नामजप आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत आहे, आणि हे ओळखण्याचे मी तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि शेवटी तुम्हाला कळणार आहे की तुम्ही केलेला नामजप हा भगवंतांपर्यंत, स्वामींपर्यंत पोहोचतो की नाही, आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनात होतो की नाही. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, पहिलं लक्षण आहे, मंडळी, आपण जीवन जगत असताना रोजची खूप चिडचिड करतो. आपलं मन या ना त्या पद्धतीने अस्वस्थ असतं. आपण खूप चित्रविचित्र विचार करत असतो. असं झालं तर, तसं झालं तर, असं माझ्या का नाही झालं, आणि आपण प्रचंड त्या विचारांच्या दबावात असतो. पण जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तुमचं मन प्रचंड शांत झालेलं आहे, आणि हळूहळू हे मन जसजसे नामजप वाढत जातात तसं तसं मन शांत होत जातं. हे सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण आहे की तुम्ही केलेला नामजप हा तुमच्या जीवनावर प्रभाव करत आहे. चिडचिड करणारं मन, इतरत्र धावणारं मन, या ना त्या प्रकारे आपल्याचबद्दल विचार करणारं मन आता खूप शांत झालं आहे आणि सकारात्मक झालेलं आहे. हाच तो लक्षण आहे की नामजप आपल्या जीवनावर प्रभाव करत आहे. मंडळी, दुसरं लक्षण म्हणजे आपण जेव्हा नामजप करत असतो तेव्हा आपल्या विचारांची, निगेटिव्ह विचारांची गती हळूहळू कमी होत असते, आणि आपण सकारात्मक गोष्टी जास्त करून विचार करायला लागत असतो. कारण नामजपाचा आपल्या पूर्ण मेंदूवर, शरीरावर आणि मनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे आपण सकारात्मक गोष्टीचा विचार करतो आणि आपल्या जीवनात तशाच सकारात्मक गोष्टी घडत जातात. हे नामजपाचं दुसरं लक्षण आहे, ज्यामुळे आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा येते आणि आपण सकारात्मक. एरवी बघा, पहिले आपण खूपच विचार निगेटिव्ह करत होतो आपल्या स्वतःबद्दलच, परंतु आता तसं नाही. आता आपण आपल्या स्वतःबद्दल सकारात्मक विचार करत आहोत, आणि एवढंच नाही तर आपण दुसऱ्यांबद्दलही सकारात्मक विचार करत आहोत. हा जो बदल आहे हा नामजपाने झालेला आहे. तिसरं लक्षण म्हणजे तुमच्या मनातील भीती आणि चिंता नष्ट होते. तुम्ही जी भविष्याची चिंता करत होता ती कमी होते, आणि अज्ञात गोष्टींची जी भीती होती तुमच्या मनामध्ये तीही भीती कमी होते. तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता आणि तुम्हाला मानसिक आधार मिळतो. तुमचं मन निर्भय बनतं आणि तुम्हाला झोप शांत लागते. ही आहे तिसरं लक्षण. चौथं लक्षण म्हणजे तुमची झोप सुधारते. तुम्हाला छान झोप लागते. तुमचं मन शांत असल्यामुळे तुम्हाला रात्री गाढ आणि शांत झोप लागते. ही झोप तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पाचवं लक्षण म्हणजे तुमचे आजारपण कमी होते. तुमचे मन शांत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो, आणि त्यामुळे तुमचे लहान-सहान आजार कमी होतात आणि तुमचे आरोग्य एकंदरीत सुधारते, आणि त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. ज्यावेळेस आपण खूप चिंता करत असतो त्यावेळेस आपल्या आरोग्यावर पूर्णतः परिणाम होत असतो, आणि त्यामुळे आपण सतत आजार पण आपल्याला गाठत असतं. या ना त्या प्रकारे आपल्याला काहीतरी आजार जडलेलेच असतात. परंतु जेव्हा मन शांत होतं तेव्हा तुमचं पूर्ण शरीर स्वस्थ राहतं. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला लहानसहान आजार तर कॅच करूच शकत नाहीत, परंतु मोठमोठे आजारसुद्धा असलेलेही बरे होतात. ही नामजपामुळे आपल्या आरोग्यावर झालेल्या सकारात्मक गोष्टींचा परिणाम असतो. त्यामुळे नामजप आपल्या शरीरावर अशा प्रकारे प्रभाव टाकतात. सहावं लक्षण, लोकांचे विचार जाणवतात. हे लक्षण थोडं सूक्ष्म आहे. तुम्हाला लोकांच्या भावना व विचार सहज जाणवू लागतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय विचार चालले आहेत हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागते. सातवं लक्षण म्हणजे तुम्हाला आंतरिक शक्तींचा अनुभव येऊ लागतो. कधी कधी तुम्हाला असे संकेत मिळतात जे भविष्यातील घटनांचा किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे दर्शवतात,
8वं लक्षण खूप खास आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. मग ते मिळालेले पैसे असतात किंवा नोकरीत मिळालेले प्रमोशन असते किंवा व्यवसायात धंद्यात झालेला नफा किंवा फायदा असतो. आणि हेच दर्शवते हे की स्वामींची तुमच्यावर कृपा आहे. 9वं लक्षण म्हणजे बोलण्यात नम्रता येते. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता येते. तसेच तुमचा अहंकार कमी होतो. तुम्ही अधिक शांत, प्रेमळ आणि सहिष्णू बनता. मंडळी, 10वं लक्षण म्हणजे तुमच्या सर्वच कामात यश मिळते. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळेल. त्यातील अडथळे दूर होतील. 11वं लक्षण म्हणजे तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षले जाईल. धार्मिक ग्रंथ वाचण्याची किंवा सत्संग ऐकण्याची किंवा मंदिरात जाण्याची इच्छा होईल. 12वं लक्षण म्हणजे इतरांना मदत करण्याची इच्छा वाढते. हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. तुमच्या मनात इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तुमच्या मनामध्ये दया आणि करुणा वाढते. इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. मंडळी, ही आहेत 12 लक्षणे. जी तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की तुमचा नामजप काम करत आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आहे. तुमच्या जीवनामध्ये यापैकी कोणती लक्षणे दिसत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस सुखाचा जाऊ.